नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलंय की 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार कापसाचे बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 30 तारखेपर्यंत कापसाच्या भावावरील परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत कसे बरे राहणार देशातील बाजारात कापसाचे भाव, या प्रश्नाचं चला आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव हा 71 सेंटच्या आसपास आहे। तुम्हाला सांगतो 30 तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 72 सेंटच्या आसपास जाऊ शकते, पण त्याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही। म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात कापसाचा भाव वाढण्यासाठी अजिबात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही। पण याचा उलट अर्थ असा पण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातून जी सकारात्मक या ठिकाणी वार्ता येते त्याच्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे आणि याच बरोबर जशी तेजीची शक्यता नाही ना जास्त, तशी मंदीची तर अजिबात शक्यता नाही। यामागचं कारण की देशातील कापसाचा भाव हा अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। त्याचबरोबर यंदाचं कापूस उत्पादन हे कमी होणार आहे, शिल्लक साठा कापसाचा अजिबात नाही। याच्यामुळे तुम्हाला सध्या दबावात दिसणारा कापूस हा येत्या 90 दिवसात प्रचंड तेजी दाखवणार आहे। जर 30 तारखेपर्यंतचा विचार केला तर कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो। महाराष्ट्रामधील निवडणुकांचा निकाल 23 तारखेला लागणार आहे, तोपर्यंत कापसामध्ये आपल्याला विशेष बदल संभवत नाही। कारण व्यापारी सुद्धा काही स्टॉक करत नाही, जिनिंगवाले थांबलेले आहेत की बाबा निवडणुकांचा निकाल काय लागतो याचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार,
तर या सर्वांचा आलेख जेव्हा ते बांधतील त्यानंतर मोठ्या प्रमाणात कापसाचा स्टॉक करायला सुरू करतील. पण एवढं खरं की 23 तारखेनंतर कापसाची मागणी वाढणार, यामुळे आपल्याला सध्याचा जो भाव 6,500 ते 6,700 पासून ते 7,300 7,500 दरम्यान दिसतोय ना, मला वाटतं याच्यात सुधारणा होणार. आणि 30 तारखेपर्यंत कापसाची भाव पातळी सुरुवातीला 6,800 ते 7,500 आणि अनुकूल परिस्थितीमध्ये मला वाटते 7,000 ते 7,700 दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं मत. मग विक्रीचा विचार करत असताल तर मला वाटते नोव्हेंबर महिन्यात कापूस विक्रीचा विचार 100% सोडून द्या. डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात कापूस विक्रीचा विचार करा, कारण भविष्यात कापसाच्या भावात तेजीची शक्यता आहे. घाई नको, गडबड नको, थोडासा वेट अँड वॉचची पॉलिसी जर आपण या ठिकाणी अंगीकारली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात काय राहणार, कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.